पैठणच्या कहारवाडा या परिसरामध्ये आपण आहोत। हे समोर 4 ते 5 हजार लोक या ठिकाणी होते। त्यानंतर पुढारी न्यूजने बातमी दाखवली होती आणि प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते आणि दाखल होऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या सर्वांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। काय काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलं आहे? आता सकाळपासून प्रशासन आमच्याकडे घरात पाणी घुसलं पण कोणीही आलं नव्हतं। आता कुठंतरी पुढारी न्यूज चॅनलनी आल्यानंतर संपर्क साधलं पालकमंत्री महोदयसोबत, आमदार साहेबासोबत, तेव्हा कुठंतरी प्रशासन आता आमच्याकडे आलंय आणि तुमची व्यवस्था आम्ही करतोय म्हणून तुम्ही स्थलांतर व्हा म्हणून आम्हाला आता त्यांनी सांगितलेलं आहे। आम्ही सर्वजण पुढारी न्यूज चॅनलचा आभार मानतो आणि आमचं स्थलांतर आम्ही आता करायला आम्ही चाललो आता प्रशासन आल्यामुळं। धन्यवाद पुढारी न्यूजचं, खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभारी आहोत आम्ही पुढारी न्यूजचे। कारण पुढारी न्यूज पुढे आले त्याच्यामुळे आम्हाला प्रशासनाने आज इथपर्यंत प्रशासन आले नाही। सकाळपासून आम्ही 6-7 कॉल करण्यात आले तरी प्रशासन सकाळपासून आलेलं नव्हतं। लेकरं रडून राहिलं आमचे अजून बी खायसाठी पियासाठी काही वाजून राहिलं, मला हे वाजून आलं, संडी वाजली सकाळपासून पाण्यामुळे आम्ही मग कायच करायचं। प्रशासन म्हणजे जबाबदार आहे का नाही? प्रशासन आलंय ना, प्रशासन आलंय तुमच्या दणकेमुळे आलं सर। पुढारी न्यूजचे आभारी आहे। पुढारी न्यूजमुळे प्रशासन इथं आलेलं आहे। सकाळपासून काय झोपले होते का? आमचे सारे कपडे ओढले, सारे धान्य वाहून गेले, लेकरं पाण्यात आमचे। आम्हाला चहा नाही, खायला प्यायला काहीच नाही ना। आता सकाळी येऊन पाहू राहिले ते पाण्यामध्ये सारा गेलं वाहून, तवा सगळं पाण्यामध्ये गेलं, लेकरं लहान लहान घेऊन आम्ही थांबलो तिथं पाण्यामध्ये। कोण नाही आला आतापर्यंत इथं। कोणीतरी येऊन पाहिजे ना, आमच्या लेकरा बाळांना सगळं धान्य खाणं सगळं गेलेलं आहे आमचं। काय करायचं आम्ही आता रोडवर? कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।